नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर प्रहार आक्रमक। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारचे बावनकुळे यांच्या पोस्टर समोर धुनी आंदोलन। यावेळी येणाऱ्या गोवऱ्या आणि मिरच्या पेटवून बावनकुळे यांचा निषेध करण्यात आला। तसेच बावनकुळे यांच्या पोस्टरला जोडे देखील मारण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। काल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बच्चूभाऊचं आंदोलनाला जे शेतकऱ्याचं आंदोलन आहे, दिव्यांगाचं आंदोलन आहे, महाराष्ट्रामध्ये जे सध्या दिव्यांग शेतकरी जे आत्महत्या करत आहे त्या आत्महत्याच्यासाठी फक्त महाराष्ट्रातला एकमेव नेता बच्चूभाऊ 7 दिवस उपाशी राहिले आणि 150 किलोमीटरचा प्रवास त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी केला। आणि त्या आंदोलनाला खोटारडं म्हणणं आणि त्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं, त्या बावनकुळेचा आम्ही इथं मिरचीचा धुनी देऊन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच्या बॅनरला मिरचीची धुनी देऊन त्याचा निषेध केलेला आहे। त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध। आता अमरावती दौऱ्यावर त्यांनी याले तर प्रहार जनशक्ती पक्ष त्यांचा घेराव करेल आणि त्याला काळे झेंडे दाखवल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष स्वस्थ बसणार नाही। बच्चूभाऊचं आंदोलन जर नौटंकी आहे, 1 दिवस उपाशी राहा, घरून काजू बदाम खजूर खाऊन निघता तुम्ही आणि तुम्ही 7 दिवस पाण्यावर राहणारा नेता महाराष्ट्राच्या दिव्यांगासाठी 150 किलोमीटर त्याच्या पायाला फोडे आले भाऊच्या, ते फोडं तुम्हाला दिसले नाही काय? पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं। तुम्हाला शेतकऱ्याचं काहीच जण देणं काय? 2 आत्महत्या झाल्या 15 दिवसात या अमरावती जिल्ह्यामध्ये। तुम्ही साधा त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही, त्यांच्या घरी सुद्धा गेले नाही। तुमचा शेतकरी प्रेम हे खोटा आहे, तुम्ही शेतकरी द्रोही आहे, म्हणून शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। बावनकुळेचा जाहीर निषेध। काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याचे महसूल आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री हे मोर्शी दौऱ्यावर होते। त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी शेतकरी आंदोलनाचा म्हणजे काही कोणाचं नाव न घेता त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्यावर नौटंकी म्हणून टीका केली। माझा बावनकुळे साहेबांना प्रश्न आहे, या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। त्या 6 लाख शेतकऱ्यांच्या विधवा महिला, त्यांची मुलं बाळं यांच्यासाठी आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या, स्वयंस्फूर्तीने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बावनकुळे साहेब तुम्ही नौटंकी म्हणताय। एकीकडे तुम्हीच म्हटलं होतं निवडणुकीच्या आधी की सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, आणि आता जेव्हा जेव्हा कर्जमाफीचा विषय निघतो तेव्हा या सरकारला, या पालकमंत्र्यांना मिरच्या झोंबतात, म्हणून त्या मिरच्या झोंबणाऱ्या मिरच्या आम्ही या ठिकाणी त्यांच्या त्या बॅनरला त्या मिरच्यांची झोंबी दिलेली आहे, ज्याला आपण आपल्या विदर्भाच्या भाषेत धुनी म्हणतो। आणि आता बावनकुळे साहेबांना आम्ही सांगतो की बावनकुळे साहेब, शेतकरी हा कर्जमाफीसाठी स्वतः आग्रही नव्हता। तुम्ही म्हटलं होतं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, आणि तुम्ही दिलेला शब्द आता पाळत नाही आहे। शेतकऱ्यांच्या मताची तुम्ही प्रतारणा केलेली आहे। आणि दुसरीकडे तुम्ही म्हटलं की आम्ही समिती नेमतोय, पण समिती कशासाठी नेमताय, का नेमताय याचा उलगडा अद्याप झालेला नाही। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा, त्यांच्या विधवांचा, त्यांच्या मुलाबाळांचा आणि आंदोलन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचा बावनकुळे साहेबांनी अपमान केला, नौटंकी म्हटलं, म्हणून याला उत्तर देण्यासाठी आमचं याचं आंदोलन आहे। आणि याच्यातही सरकारला जर जाग आली नाही आणि सरकारने जर कर्जमाफीची घोषणा केली नाही, तारीख दिली नाही, तर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात 2 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे या ठिकाणी ठामपणे सांगतो।